वेलकम टू माय चॅनल सायली सिम्प्लिफाईज. आजपासून आपण एक नवीन प्लेलिस्ट क्रिएट करतोय. त्याचं नाव आहे पायथन फॉर बिगनर्स. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की पायथन म्हणजे काय आहे. तर पायथन ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. त्याच्या आधी मी तुमच्यासोबत आता मराठीमध्ये कन्व्हर्सेशन करते. मराठीमध्ये कन्व्हर्सेशन करत असताना ते तुम्हाला अंडरस्टँड होते, तुम्ही रिप्लाय देखील करताय. खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत. ह्युमन रिडेबल आहे, ह्युमन राईट करू शकतो. खूप साऱ्या लँग्वेजेस आहे, जसं की झालं मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, तमिळ. खूप सारं झालं. हे तुम्ही अंडरस्टँड करताय, मला रिप्लाय देखील देताय, माझ्याशी बोलताय. तर ह्या सगळ्या लँग्वेजेस कम्प्युटरला कळतील असं नाही आहे. आपण काही टास्क कम्प्युटरला देत असतो, तर आपण ह्युमन लँग्वेजमध्ये की कम्प्युटर हे ॲडिशन कर, कम्प्युटर ही फाईल सेव्ह कर, ह्या असे लँग्वेज कम्प्युटरला कळत नाही आहे. तर कम्प्युटरला कोणत्या लँग्वेज कळती, तर हे आपण जाणून घेऊया. त्याच्या आधी आपण जाणून घेऊया की पायथन म्हणजे काय, ती इन्व्हेंट कशी झाली. तर काय झालं की आपण थोडीशी हिस्ट्री बघूया पायथनची. तर एक डच प्रोग्रामर होते, गुडो वॅन रोसम. हे एक डच प्रोग्रामर होते. ते एका रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वर्क करायचे, म्हणजे काम करायचे तिथे. तर त्यांनी काय केलं, त्यांना ना खूप अशा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करायला त्यांना फार आवडायचं. पण त्यांना अशी अवघड, किचकट असलेली, कॉम्प्लिकेट असलेली प्रोग्रॅमिंग लँग्वेज त्यांना अजिबात आवडत नसायची. मग एक दिवस काय झालं की ते असं एक ब्रिटिश कॉमेडी शो पाहत होते. त्याचं नाव होतं मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस. हा एक ब्रिटिश कॉमेडी शो होता. ते पाहत होते. मग त्याच्यापासून, त्या गेमपासून इन्स्पायर्ड होऊन त्यांनी एक लँग्वेज क्रिएट केली. म्हणजे हा गेम खूप सोपा वगैरे असेल, त्याच्यामुळे त्या गेमपासून इन्स्पायर्ड होऊन त्यांनी एक लँग्वेज क्रिएट केली, जी इझी टू रीड होती, इझी टू राईट होती आणि एवढी पॉवरफुल होती की रिअल लाईफमधले ते प्रॉब्लेम्स ते सॉल्व करत असेल. मग पुढे त्यांनी त्या लँग्वेजला नाव दिलं पायथन. पायथन हे इझी टू राईट होती, रीड देखील होती आणि एवढी सोपी, एवढी इझी की रिअल लाईफ प्रॉब्लेम्स ते सॉल्व करत होती. सो ही झाली पायथन प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर आपली जी ह्युमन लँग्वेज असते, कम्प्युटर काय करत असतं, आपली जी ह्युमन लँग्वेज असते त्याला प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण लिहित असतो. ठीक आहे, आपण ह्युमन लँग्वेज आपली आहे. समजा आपल्याला ॲडिशन करायचे, 2+2 असेल, 3+3 असेल, किंवा एक सिम्पल आपल्याला एखादं प्रिंट करायचं असेल, एखादं वर्ड प्रिंट वगैरे करायचं असेल, तर ही ह्युमन लँग्वेज आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये, ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपण शिकून त्या ह्युमन लँग्वेजला आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये कन्वर्ट करत असतो. ठीक आहे, तर ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज इंटरप्रिटर और कंपाइलर ह्युमन लँग्वेज कन्वर्ट होते प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये. म्हणजे ह्युमन लँग्वेज आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण ते कन्वर्ट करत असतो. ह्युमन लँग्वेज तर कम्प्युटरला कळत नाही, त्याच्यामुळे आपण ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकून जी ह्युमन लँग्वेज आपण शिकलो, समजा 2+2 आपल्याला 4 करायचं आहे, तर मग ती आपण कमांड देतो कम्प्युटरला. मग ती प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये त्याचं सिंटॅक्स वगैरे शिकून आपण ते लिहित असतो. मग ते इंटरप्रिटर आणि कंपायलर काय करतं, ती कन्वर्ट करतं मशीन लँग्वेजमध्ये. मशीन लँग्वेजमध्ये ती कन्वर्ट करतं. मग मशीन लँग्वेज तर कम्प्युटरला खूप इझी जाते, त्याला खूप समजते. जसं आपल्याला मराठी आता समजते आहे, मराठीत आपण व्हिडिओ करतो आहे, ते तुम्हाला इझी अंडरस्टँड होतं आहे. तशी काय कम्प्युटरला खूप लवकर ही जी मशीन लँग्वेज आहे ती अंडरस्टँड होत असते. तर हा फ्लो असा चालत असतो. समजा आता तुम्हाला एक सिम्पल हॅलो वर्ड जरी प्रिंट करायचं असेल, तर आपण प्रिंट, समजा हॅलो वर्ड प्रिंट केलं आहे. ही आपली काय झाली आहे की बाबा आपण कमांड देतो आहे कम्प्युटरला की हॅलो वर्ड प्रिंट कर. समजा तुम्हाला लागतं हॅलो वर्ड प्रिंट वगैरे कर, तर कम्प्युटर कसं करणार, तर हे त्याचं सिंटॅक्स आहे. आपण दुसरं काही बघायचं नाही, सिम्पल वेनी जाणार आहे. प्रिंट केलं, त्याच्यामध्ये डबल कोटेड ह्याच्यामध्ये लिहिलं आपण हॅलो वर्ल्ड.
तर हे खूप सिम्पल एक्झाम्पल झाले पायथनचं. समजा आता दुसरी पण एक्झाम्पल आहे, आपण ते एक ऑनलाईन कंपायलरवर घेऊया. सो आपण एक ऑनलाईन GDB कंपायलर आहे. ते काय करतं, कंपायलर म्हणजे काय, कंपायलर किंवा इंटरप्रिटर म्हणजे काय, तर ते जे आपले प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात ते आपल्या ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतात त्या काय करतात, ते कन्वर्ट करतात की ज्याच्यामुळं जे कम्प्युटर आहे त्याला रीड करू शकेल, ते कम्प्युटरला समजेल अशी ती लँग्वेज तो कन्वर्ट करत असतो, त्याला आपण म्हणतो. सो हे झालं ऑनलाईन GDB कंपायलर आहे. इथून आता कोपऱ्याला दिसते तुम्हाला, इथून आपण लँग्वेज सिलेक्ट करूया. आता आपण पायथन शिकतोय म्हटल्यावर आपण पायथन ही लँग्वेज सिलेक्ट करूया. पायथन सिलेक्ट केली, आपण हे सगळं काढूया. समजा आता ह्युमन लँग्वेज झाली 3+5, तर ह्याचं ॲडिशन काय होणार, 8 येणार. तर सिंगल लाईन कमेंट होते हॅशटॅगनी, तर आपण ह्याला कमेंट करून टाकूया. आणि आपण आत्ता प्रोग्रॅमिंग लँग्वेज पायथन सिलेक्ट केली आहे, तर आपण पायथनमध्ये हे कोड कसं करणार ते आपण पाहूया. आपण व्हेरिएबल घेतला, A= आपण 3 देऊन टाकूया, B= आपण 5 देऊन टाकूया. आणि ह्या दोघांचे ॲडिशन आपण एका रिझल्ट व्हेरिएबलमध्ये स्टोअर करूया आणि तिथे लिहूया A+B, स्पेस देऊन A+B, आणि त्या बीला आपण स्टोअर करूया, प्रिंट करूया, प्रिंट रिझल्ट. तर आता ह्याचं आउटपुट आलं पाहिजे 8. ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये येतं का बघूया आपण. सो ह्याचं आउटपुट आलेलं आहे 8 आलेलं आहे, जसं तुम्ही इथं बघू शकता. तर ही एवढी सोपी लँग्वेज आहे, आपल्याला जास्त काही कॉम्प्लिकेटेड सिंटॅक्स वगैरे लिहायची गरज नाही. हा पहिला तुमचा कोड झालेला आहे. प्रत्येकजण पहिले प्रिंट हॅलो वर्ल्ड हे प्रिंट करत असतं. आपण त्याच्यासोबत अजून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की 3+5 हे एक ह्युमन लँग्वेज आहे. म्हणजे आपण तोंडी पण ते कॅल्क्युलेट करू शकतो ऑब्विसली, पण जेव्हा मोठे मोठे कॅल्क्युलेशन येतात तेव्हा आपण कसं ते करतो वगैरे, किंवा हे बस एक छोटंसं एक्झाम्पल होतं की जे ह्युमन लँग्वेज असतं ती प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये, जसं आपण इथं लिहिलं की जी ह्युमन लँग्वेज असते ती प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकून ते आपण टाईप करत असतो. मग ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपल्याला म्हणजे इंटरप्रिटर किंवा कंपायलर यूज करून ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज कन्वर्ट होत असते मशीन लँग्वेजमध्ये, आणि ती नंतर ना कम्प्युटरला कळत असते. होप सो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे की पायथन म्हणजे काय. सो पायथन ही एक हाय लेवल इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, जिचा आपण यूज करून आपण खूप मोठे ॲप्लिकेशन्स वगैरे क्रिएट करू शकतो. ह्याचा आपण म्हणजे जे इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, हे पण पायथन यूज करतात. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.